च्या सुरुवातीला बातमी आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाची ही बातमी आहे शक्तीपीठ महामार्गासंदर्भातली। राज्याच्या कॅबिनेट बैठकीमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मान्यता देण्यात आली आहे। कॅबिनेटच्या निर्णयानंतर धाराशिव सोलापूरमधून मात्र तीव्र विरोध सुरू झालाय। तर 3.5 शक्तीपीठ, 2 ज्योतिर्लिंग आणि पंढरपूर अंबेजोगाईसह 18 तीर्थक्षेत्रांना जोडणारा नागपूर ते गोवा 802 किलोमीटरचा महामार्ग बांधण्याचा निर्णय सरकारने घेतला होता। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी 27,000 हेक्टरवरील जमिनीचं भूसंपादन केलं जाणार आहे। मात्र शेतकऱ्यांच्या विरोधानंतर भूसंपादन थांबवण्यात आलं होतं। पण आजच्या कॅबिनेटमध्ये भूसंपादन सुरू करण्यास सरकारने मान्यता दिलेली आहे। तर भूसंपादनासाठी 20,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे आणि सूत्रांच्या माहितीनुसार कॅबिनेटमध्येच या निर्णयाला विरोध झाला होता। तर मंत्री हसन मुश्रीफ आणि प्रकाश आंबेडकर यांनी भूसंपादनाच्या निर्णयाला विरोध केला होता आणि दुसरीकडे धाराशिव तसंच सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी हे आक्रमक झाले आहेत। त्यांच्याकडूनही भूसंपादनाला विरोध केला जातोय। पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातले काही जिल्हे या संपूर्ण भागाचा कायापालट करणारा असा शक्तीपीठ हा महामार्ग जो ॲक्सेस कंट्रोल रोड हा होतोय। त्या राज्याच्या कॅबिनेटमध्ये ज्यावेळेला हा अशा पद्धतीचा निर्णय होत असताना त्यातली तिथल्या शेतकऱ्यांची भूमिका मांडणं हे आमचं काम होतं, ते आम्ही मांडलं आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने सकारात्मक पद्धतीने आपण जाऊ। नाराजी नव्हे, आपल्या शेतकऱ्यांची भूमिका मांडणं, आपली भूमिका मांडणं हे चुकीचं नाही, परंतु त्याच्यानंतर सुद्धा त्यात समन्वयानं मार्ग काढण्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सूचित केलं। दरम्यान शेतकरी नेत्यांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला। महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ म्हणजे महाराष्ट्राचं मालक नव्हे। महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ हे एक लुटारूंचं टोळकं झालेलं आहे। 30,000 कोटीमध्ये तयार होणारा रस्ता 86,000 कोटीमध्ये करून 50,000 कोटी रुपयाची लूट त्यांना करायची आहे, पण आम्ही शेतकरी ते होऊन देणार नाही। कोल्हापूर जिल्ह्याला महापुराच्या खाईत लोटणारा हा शक्तीपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊन देणार नाही। शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महामार्गाला आम्ही विरोधच करत राहणार। महाराष्ट्रातील शेतकरी हा त्या प्रकल्पाला कुठल्याही प्रकारे मान्यता देणार नाही। शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावानं हिसकावण्याचं कारस्थान करणारा हा प्रकल्प शेतकरी उधळून लावल्याशिवाय राहणार नाहीत। या महाराष्ट्राला कर्जामध्ये बुडवणारा हा प्रकल्प आहे। या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा हा प्रकल्प आहे। हा पर्यावरणाची नासधूस करणारा हा प्रकल्प आहे आणि खाणीमधील खनिजे बंदरांमध्ये पर्यंत पोहोचून कवडीमोल भावानं निर्यात करण्याचं धोरण राबवणारा हा प्रकल्प, महाराष्ट्राची धुळदाण करणारा हा प्रकल्प महाराष्ट्रातील शेतकरी कदापिही यशस्वी होऊ देणार नाही। तर एकीकडे कॅबिनेटमध्ये भूसंपादनाचा निर्णय झाला आहे, दुसरीकडे लगेच शासकीय अधिकारी जमीन मोजण्यासाठी पोहोचलेही। तुळजापूरच्या वानेवाडीमधून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे, त्यामुळे शासकीय अधिकारी मोजणीसाठी वानेवाडीमध्ये पोहोचले। मात्र त्यावेळी स्थानिक शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला। 100 पेक्षा जास्त शेतकरी यावेळी जमा झाले आणि अधिकारी तसंच शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली। कोणत्याही परिस्थितीमध्ये मोजणी होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली। तर दुसरीकडे सोलापूरच्या बार्शीमध्ये सुद्धा मोजणीसाठी शासकीय अधिकारी आले होते। बार्शीमध्येही शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत मोजणीला विरोध केला। एकच जिद्द, शक्तीपीठ रद्द अशी घोषणाबाजी शेतकऱ्यांनी केली। ज्यांच्या शेतात मोजणी होते हे शेतकरी बांधव आहेत, त्यांना आम्हाला शेतकऱ्यांना अटक करून तामलवाडी पोलीस स्टेशन तुळजापूरमध्ये घेऊन आलेले आहेत आणि बळजबरीने मोजणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आम्ही वारंवार लेखी निवेदनाद्वारे, आंदोलनाद्वारे वरील सरकारला, शासनाला, त्यांच्या अधिकाऱ्याला प्रत्येक वेळेस निवेदन दिलेलं आहे की आमचा शक्तीपीठ महामार्ग आम्हाला नको आहे। आमच्या जमिनी आम्हाला कोणत्याही भावात शेतकऱ्याला सरकारला द्यायच्या नाहीत। शक्तीपीठ महामार्गासाठी माझी जमीन द्यायची नाही। यापूर्वीही चेन्नई सुरत हायवेसाठी माझी 2 एकर जमीन गेलेली आहे। शक्तीपीठ महामार्ग चालू करण्याची मोहीम त्यांनी चालू केलेली आहे, परंतु शक्तीपीठ महामार्ग चालू केला किंवा शक्तीपीठ मार्ग त्यांनी बनवायचा ठरवला,
तर शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान आहे. शेतकरी देशोधडीला लागणार आहेत आणि आम्ही हे कदापि होऊ देणार नाही. आणि जर शक्तीपीठ महामार्गाचा निर्णय रद्द केला नाही तर सर्व शेतकरी आम्ही रस्त्यावर उतरू. की तुम्ही मागच्या वेळेला शक्तीपीठ हे रद्द करतो असं तुम्ही सांगितलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कागल तालुक्यातल्या जमिनीचं क्षेत्र हे कमी आहे आणि त्या जर जमिनी शेतकऱ्यांच्या गेल्या तर त्या शेतकऱ्यांनी तुम्ही पैसे दिल्याला कधीच हाताला लागणार नाही. तर त्या शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त होईल. हे काय काम करू नये. शासनाला मी विनंती करतो की ह्या जर तुम्ही केला तर आम्हाला रस्त्यावर उतरायची पाहिजे आणि शक्तीपीठचा कुठल्याही प्रकारनं आम्ही हे करून देणार नाही. या महामार्गातली जाणारी जी शेती जी आहे ही शेती या शेतकऱ्यांच्याकडून कवडीमोल किमतीनं घेण्याचा घाट या महाराष्ट्राच्या सरकारनं घातलेला आहे. या महाराष्ट्रातली ही सुपीक शेतजमीन या शेतकऱ्यांच्याकडून काढून घेऊन या भांडवलदारांच्या घशामध्ये घालण्याचा डाव हा महाराष्ट्र सरकार खेळत आहे. आमच्या बागायत जमिनी त्यामध्ये उद्ध्वस्त होत आहेत. आमच्या विहिरी उद्ध्वस्त होत आहेत. आम्ही भूमिहीन होतोय. प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा ह्या शक्तीपीठ महामार्गाला राज्यभरामध्ये विरोध असताना शक्तीपीठ महामार्गासाठी राज्य सरकारने भूसंपादनाला 20,000 कोटी रुपये मंजूर केले. ही अगदी पूर्णास्पद गोष्ट आहे.